नमस्कार लाडक्या बहिणींनो. लाडकी बहीण योजनेतील एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे आणि आपल्या लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आपल्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा जो मिळणारा ₹1,500 जो हप्ता आहे, तर तो लाडक्या बहिणींना आता वाढवून देण्यात येणार आहे. म्हणजेच आपल्या लाडक्या बहिणींना जो लाडकी बहीण योजनेचा जो ₹1,500 जो हप्ता आहे, तो लाडक्या बहिणींना ₹2,100 चा देण्यात येणार आहे. पण लाडक्या बहिणींना ₹2,100 चा हप्ता कधी देण्यात येणार आहे आणि कधी लाडक्या बहिणींच्या अकाउंटला जमा होणार आहे आणि लाडक्या बहिणींना ₹2,100 हप्ता द्यायचा आहे, याविषयी राज्य सरकारने काय गेम केलेला आहे, काय गेम प्लॅन केलेला आहे आणि काय खेळी खेळलेली आहे राज्य सरकारने, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या YouTube चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवायचं आहे. कारण मी असेच कामाचे व्हिडिओ माझ्या YouTube चॅनलवरती आणत असतो. तर लाडकी बहीण योजना चालवून जवळपास लाडकी बहीण योजनेला 2 वर्ष झालेली आहे. 2024 साली लाडकी बहीण योजना सुरू झालेली होती. तेव्हा सुद्धा लाडकी बहीण योजनेला ₹1,500 हप्ता मिळत होता. म्हणजे ₹1,500नाच लाडकी बहीण योजनेची सुरुवात झालेली होती आणि आता 2026 लागलेलं आहे. म्हणजे 2 वर्ष झाली तरी लाडक्या बहिणींना ₹1,500चाच हप्ता मिळत आहे. आणि एवढी देशभरामध्ये एवढी महागाई वाढली आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये महागाई वाढली आहे. घर खर्च असो किंवा बाहेर इतर हिंडण्या फिरण्याचा खर्च असो, प्रत्येक गोष्टीमध्ये महागाई वाढली. ह्या महागाईने पूर्ण सामान्य जनतेची कंबरड मोडून टाकलेलं आहे. तर याचीच दखल घेत केंद्र शासनाच्या आर्थिक सल्लागार कमिटीने आपल्या राज्य सरकारकडे शिफारस केलेली आहे की लाडक्या बहिणींना जो तुम्ही ₹1,500 जो हप्ता देताय, तर तो हप्ता ₹1,500 न देता लाडक्या बहिणींना ₹2,100 देण्याची सुरुवात करावी, अशी शिफारस आपल्या राज्य सरकारकडे आर्थिक सल्लागार कमिटीने केलेली आहे. आणि ही कमिटी पंतप्रधानाची कमिटी आहे, म्हणजेच केंद्र शासनाची कमिटी आहे आणि ती आपल्या राज्य सरकारला मान्यच करावं लागेल. पाठीमागे विधानसभा निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीच्या वेळेस आपल्या सत्तेमध्ये असलेल्या सरकारने आपल्याला आश्वासनं दिली होती की लाडक्या बहिणींना जो आम्ही ₹1,500 हप्ता देतोय, तो लाडक्या बहिणींना आमचं सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना ₹2,100 हप्ता देऊ. पण त्यांनी आपली आश्वासनं पूर्ण केलेली नाही. त्यांना कोणी प्रश्न सुद्धा विचारला नाही आणि कोणी प्रश्न जर विचारला तर एखादा आमदार, खासदार, संत्री, मंत्री उठून म्हणतो की लाडक्या बहिणीवर यू खर्च झाला, ट्यू खर्च झाला. जर तुम्ही आश्वासनं दिली होती तर ती पूर्ण करायला पाहिजे होती. जर तुम्ही आश्वासनं पूर्ण करू शकत नाही तर आश्वासनं दिली कशाला होती, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि सरकारने याच्यामध्ये गेम प्लॅन काय केलेला आहे, कोणता खेळ खेळलेला आहे, तर मी तुम्हाला आता लगेच सांगणार आहे. ज्या वेळेस केंद्र शासनाच्या आर्थिक सल्लागार कमिटीने राज्य शासनाकडे शिफारस केली की लाडक्या बहिणींना ₹2,100 हप्ता सुरू करा, तर लाडक्या बहिणीचा जो जूनचा हप्ता होता तो पेंडिंग होता. म्हणजे जवळपास हे पूर्ण जून महिना संपून पूर्ण एक हप्ता ढासळला होता. तरी लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्त्याचा GR आलेला नव्हता. पण लगेच त्यांना असं कळालं की आता लाडक्या बहिणींना ₹2,100 हप्ता आपल्याला द्यावा लागणार आहे. त्यामुळे त्यांनी लगेच लाडकी बहीण योजनेचा जून हप्त्याचा GR काढला. म्हणजेच त्यांना असं वाटलं की आपण लाडक्या बहिणींना हा जो जूनचा हप्ता आहे तो लगेच आपण ₹1,500 आपण लाडक्या बहिणीच्या अकाउंटला टाकून देऊ. त्यांनी लगेच GR काढला आणि 2 ते 3 दिवसामध्ये आता लाडक्या बहिणीच्या अकाउंटला जून हप्ता जमा पण होऊन जाईल. म्हणजे असा खेळ खेळला की त्यांना वाटलं आपण जूनचा हप्ता जेवढा लांबवला तेवढा आपल्याला तोट्यात जाईल. कारण लाडक्या बहिणींना ₹2,100 आपल्याला लाडक्या बहिणीच्या अकाउंटला जूनच्या हप्त्याचे ट्रान्सफर करावं लागेल. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेचा GR काढला आणि लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता आता 2 ते 3 दिवसात ते लाडक्या बहिणीच्या अकाउंटला टाकून देतील. हा खूप मोठा गेम प्लॅन आपल्या राज्य सरकारने केलेला आहे. आणि हा हप्ते कोणत्या लाडक्या बहिणींना येणार आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. आणि हा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींना नाही, ज्या लाडक्या बहिणींना एप्रिल आणि मे या 2 महिन्याचे हप्ते आलेले होते त्याच लाडक्या बहिणींना हा ₹2,100 हप्ता जमा होणार आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींना हप्ता येत नाही तर त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं. आणि ज्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही पण अडचण असेल त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आणि असेच कामाचे व्हिडिओ बघण्यासाठी या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवायचं. जय हिंद, जय महाराष्ट्र.